दहीहंडीच्या निमित्ताने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडले। अनेक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावून गोविंदाचा उत्सव वाढवला। दहीहंडी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अखेरची फेरी नवी मुंबईतील घनसोली येथे होती। शशिकांत शिंदे यांचा मुलगा सौरभ शिंदे यांच्या दहीहंडी सोहळ्यासाठी ते तिथे उपस्थित राहिले। मात्र कार्यक्रम संपून शिंदे मंचावरून खाली उतरत असताना अनपेक्षित प्रसंग घडला। शिंदे मंचावर असतानाच अनेक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी मंचावर धावले। क्षमतेपेक्षा अधिक लोक मंचावर जमल्याने मंच अचानक कोसळला। काही क्षणासाठी एकच गोंधळ उडाला। कार्यकर्त्यांची धावपळ आणि आरडाओरडी सुरू झाली। मंच कोसळला, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुदैवाने इजा झाली नाही। सुरक्षा रक्षकांनी तात्काळ नियंत्रण मिळवत शिंदेंना सुरक्षित बाहेर काढलं। काही लोक किरकोळ जखमी झाले, पण मोठी दुर्घटना टळली। या घटनेमुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला। तसेच घनसौलीतील या प्रसंगामुळे आयोगांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मोठ्या कार्यक्रमासाठी पुरेशी सुरक्षा आणि नियोजन होतं का, असा सवाल केला जात आहे। दहीहंडी म्हणजे जल्लोषाचा आणि परंपरेचा सण, पण गर्दी, स्टेज व्यवस्थापक आणि सुरक्षा याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठा अपघात घडू शकतो। नवी मुंबईतील घटना याचं उदाहरण ठरली। सुदैवाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपस्थित मंडळी थोडक्यात वाचली, पण पुढे असे प्रसंग टाळण्यासाठी अधिक काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।